एकनाथ गणेश फेस्टिव्हवरून बारामतीमध्ये महायुतीतला संघर्ष आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि अजित पवार उद्घाटनाला आले नसल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भडकल्याचं दिसलं। महायुतीच्या नेत्यांच्या बॅनरवर अजित पवारांच्या फोटोवर शिवसेना जिल्हाध्यक्षांनी काळं कापड टाकल्याचं सुद्धा दिसलं आणि पोलीस आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। ही दोन दृश्य आपण पाहतो। बॅनरवर काळा कपडा टाकल्याची दृश्य बारामतीमधून आणि शिंदे सेना आणि पोलिसांची बाचाबाची सुद्धा त्यामुळे झालेली आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते सुद्धा पाहूयात। सामान्य जनतेचा कार्यक्रम म्हणून अजितदादांचं कर्तव्य होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं। आम्ही त्यांना 3-4 वेळा वेळोवेळी विनंती केली, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली, परंतु दादांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली। परंतु जिथे गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं, त्याचं उद्घाटन करायचं टाळलं। त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या खर्चानी जी बॅनर लावलेले आहेत तिथं आम्ही अजितदादांचं बॅनर कपड्यांनी झाकून टाकत आहोत। अशा पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत। त्याच काळ्या कापडामध्ये त्या जेवरे कुठल्या पक्षाचा जो प्रमुख आहे ना त्याला त्या काळ्या कापडामध्ये बांधायची ताकद आमची आहे। त्याने जे आज प्रकार केला ना तो त्याला आयुष्यभर आठवणीत राहील। आमचे दैवत बारामतीचे दैवत यांच्या बोर्डला फ्लॅग स्वतः लावायचा आणि स्वतः काळं कापड लावायचं, ही कुठली संस्कृती आहे? आज ती सरकारी प्रोटोकॉल आहे आणि ते प्रोटोकॉल न मानता दादाची गाडी अडवणं, दादांना गाडीत माझ्या कार्यक्रमाला चला म्हणणं हे कितपत योग्य आहे? कोण जेवरे, कोण बारामतीत कोण जेवऱ्यांना बाळगतं? आणि हे अशा पद्धतीने जेवऱ्यांनी जे काय केले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा निषेध करतो आम्ही त्याचा। आणि हे आपण दृश्य पाहतो अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर पाडलेले आहेत। एकनाथ गणेश फेस्टिवलवरून बारामतीमध्ये महायुतीतला संघर्ष आता चव्हाट्यावर आलेला आहे आणि ही तीच दृश्य आपण पाहतोय। काही कार्यकर्त्यांना पोलीस सुद्धा ताब्यात घेऊन जात आहेत आणि बॅनरवरील अजित पवारांच्या फोटोवर शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि पोलिसांमध्ये त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं सुद्धा दिसतंय आणि शिवसेनेचे नेते सुरेंद्र यांच्यासोबत ही बाचाबाची झाल्याची माहिती। हे बॅनर फाडल्याचे दृश्य सध्या आपण बारामतीमधून पाहतोय। शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत। एकनाथ गणेश फेस्टिवलवरून बारामतीमध्ये महायुतीतला संघर्ष आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळते। अजित पवार उद्घाटनाला आले नसल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भडकल्याचे दिसतंय आणि महायुतीच्या नेत्यांच्या बॅनरवर अजित पवारांच्या फोटोवर शिवसेना जिल्हाध्यक्षांनी काळं कापड टाकल्याचं दिसलं। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय बारामतीमधून। पोलीस आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचंही कळतंय आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि अजित पवारांच्या शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते हे नाराज असल्याच्या चर्चा। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय बारामतीमधून। एकनाथ गणेश फेस्टिवलवरून बारामतीमध्ये महायुतीमधला संघर्ष चव्हाट्यावर आलेला आहे। कारण अधिकची माहिती करत आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। जयकुमार, अजित पवार उद्घाटनाला आले नाहीयेत त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते काहीसे भडकल्याचे दिसतंय। ही दृश्य आपण पाहतोय। काही कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात सुद्धा घेऊन जातात। सध्या तिथे काय परिस्थिती आहे? सकाळी शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी एकनाथ गणेश महोत्सवाचे आयोजन केले होते आणि त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थिती लावली नाही म्हणून नाराजी व्यक्त करत अजित पवारांचे जे फ्लेक्स होता स्वागत कमान होते त्या स्वागत कमानीवरती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फलक लावण्यात आले होते आणि अजित पवारांनी उपस्थिती लावली नाही म्हणून त्यांच्या फलकावरती काळे कापड लावून निषेध व्यक्त करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना समजतात जे की त्यांनी अजित पवारांच्या फ्लेक्सवरती काळे कापड लावण्यात आले। आता अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। बारामतीतील जे मुख्य चौक आहे भिगवण चौक येथे
त्या ठिकाणी अजित पवारांच्या फोटोला दुग्धाभिषेक देखील करण्यात आला. दुग्धाभिषेक केल्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते अजून आक्रमक झाले आणि ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सुरेंद्र जेवरे त्यांचे फोटो लावण्यात आले होते, फलक लावण्यात आले होते. हे फलक कार्यकर्त्यांनी फाडले. त्यानंतर घटनास्थळी असणाऱ्या पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी हस्तक्षेप करत कोणताही अजून अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे. श्रद्धा. तर ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य जी पाहत आहोत. बारामतीमधून दादांच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेचे पोस्टर फाडलेत आणि त्यामुळे काही बाचाबाची झाल्याचंही दिसलंय. दादांच्या राष्ट्रवादी वर्सेस शिंदेची शिवसेना भिडल्याचं दिसतंय. तर एकनाथ गणेश फेस्टिवलवरून बारामतीमध्ये महायुतीतला संघर्ष आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय आणि अजित पवार उद्घाटनाला आले नसल्यानं शिंदेच्या शिवसेनेचे नेते सुद्धा भडकलेले आहेत. महायुतीच्या नेत्यांच्या बॅनरवर अजित पवारांच्या फोटोवर शिवसेना जिल्हाध्यक्षांनी काळं कापड टाकलं आणि पोलीस आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते सुरेंद्र जेवरे यांच्यात बाचाबाची झालेली सुद्धा दिसली आहे. ही दृश्य सध्याची आपण पाहतोय. बॅनर फाडतानाची आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून जे सामान होतं ते सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलंय. बारामतीमध्ये दादांची राष्ट्रवादी आणि शिवसेना वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. तर ही दोन दृश्य आपण पाहतोय. दादांच्या पोस्टरवर काळे पडदे टाकण्यात आले आणि दादांच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर सुद्धा फाडलेले आहेत. त्यामुळे हा वाद आता विकोपाला गेलेला आहे असंच दिसतंय. दादांच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेचे पोस्टर्स फाडले आणि बारामतीमध्ये दादांची राष्ट्रवादी वर्सेस शिंदेची शिवसेना हे सुद्धा आता दोघंही समोरासमोर आल्याचं पाहायला मिळतंय.